तुम्ही कधी मोंगा किंवा पोपटी पार्टीविषयी ऐकलेत? आज TV9च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मोंगा पार्टी काय असते हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण सध्या आलो आहोत सोमेश्वर या ठिकाणी. सोमेश्वर गावामध्ये सध्या या मोंगा पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कोकणात सध्या या मोंगा पार्टींचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं पाहायला मिळतंय. शेतात चारी बाजूनं मडक्याला आग लावून निखाराच्या वाफेवरती मडक्यातील व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ या ठिकाणी शिजवले जातात. अत्यंत चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणारं असे हे पदार्थ असतात. व्हेज मुंगा आणि नॉनव्हेज मुंगा असे दोन वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी वेगवेगळ्या मडक्यामध्ये शिजवले जातात. आणि मटण असू दे किंवा चिकन असू दे या दोन्ही पद्धतीमध्ये हा मोंगा जो आहे तो या ठिकाणी लावला जातो. मोंगा पार्टीला पोपटी असे देखील म्हणतात. गेल्या 4 वर्षांपासून मोंगा पार्टी सध्या कोकणात लोकप्रिय झालेली पाहायला मिळते. भांबुर्डा पाला आणि फक्त घरचं मीठ मसाल्यावरती या मुंग्याचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो. शेतात ताज्या पावट्याच्या शेंगा या व्हेजमध्ये टाकल्या जातात आणि हा मोंगा लावला जातो. या मातीच्या मडक्यामध्ये हा मोंगा या ठिकाणी लावला जातो. निखाराच्या वाफेवरती मडक्यातील पदार्थ शिजवल्यानंतर केळीच्या पानावरती या ठिकाणी ओतले जातात आणि व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ या पदार्थांवरती सध्या ताव मारताना हे सगळे मोंगाप्रेमी या ठिकाणी पाहायला मिळतात. रायगडपासून तळ कोकणापर्यंत शेतात पाहुणचार करण्याची मोंगा पार्टीची ही लज्जत काही वेगळीच असते. आणि सध्या अर्धा पाऊण तासात मडक्यातील मोंगा या ठिकाणी वाफेच्या साहाय्यानं तयार होतो. अत्यंत चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटणारं असं हे मोंगा पार्टीचं आयोजन सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आहे. आणि खऱ्या अर्थानं एक वेगळा आनंद सध्या मोंगा पार्टीच्या माध्यमातून सध्या कोकणात आलेले पर्यटक या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सोमेश्वर, रत्नागिरी. कोकणात सध्या मोंगा पार्टीज म्हणजेच पोपटीच्या पार्ट्या या ठिकाणी रंगत चाललेल्या पाहायला मिळत आहेत. आपण सोमेश्वरमधल्या खेडेगावामध्ये आहोत आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं व्हेज आणि नॉनव्हेज मोंगा या ठिकाणी लावलेला आहे. आणि लोक किंवा आलेले पर्यटक जे आहेत ते व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हींचा या ठिकाणी मोंगा पार्टीचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात. नेमका हा मोंगा हा प्रकार काय आहे? कारण की गेल्या 4-5 वर्षापासून मोंगा हा प्रकार लोकप्रिय झालेला पाहायला मिळतो आहे. आपल्यासोबत काही खवय्ये आहेत की जे या मोंग्यामधून लावलेल्या पदार्थांवरती ताव मारताना पाहायला मिळतात. काय सांगशील कसं चव आहे, काय कसं वाटतंय? नमस्ते, माझं नाव अमित बामणे. मी आज मोंगा पार्टीसाठी सोमेश्वरमध्ये आलेलो आहे. सध्याच्या या फास्टफूडच्या जमान्यामध्ये आपली लहान मुलं पिझ्झा, बर्गर किंवा कोल्ड्रिंक्स ह्याच्याकडे वळतात. पण हा पारंपरिक जो हा पदार्थ आहे आणि हा खास करून ह्या थंडीच्या सीझनमध्ये भांबुर्डीच्या पाल्याचा वापर करून हा बनवला जातो आणि अत्यंत सुंदर हा प्रकार आहे. सगळ्यांनी अगदी म्हणजे ह्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही पण या ठिकाणी ताव मारताय, काय सांगाल, कसं वाटतंय? मोंगा प्रकार कोकणामध्ये हा फेमस आहे. रायगडमध्ये याला पोपटी म्हणतात, आपल्या कोकणामध्ये याला मोंगा म्हणतात. हा अप्रतिम म्हणजे चव याची आपण जे हॉटेलमध्ये खातो चिकन त्याच्यापेक्षा याची चव म्हणजे मॅगिनेट करून हा आगीमध्ये रोस्ट टाईप होतो आणि नैसर्गिक प्रमाण हे आहे. हा म्हणजे गॅसवरती न बनता आगीच्या निखाऱ्यात बनतो. तर हा फार टेस्टी आहे आणि याचा स्वाद सगळ्यांनी घ्यावा. ओके. हा मुंगा लावणारा बबलू या ठिकाणी आहे. काय सांगशील, कसा लावलास तू हा मुंगा आणि सध्या कोकणात हा प्रकार लोकप्रिय होतोय? मुंगा हा साधारणतः थंडीच्या हिवाळ्या सीझनमध्ये आपण केला जातो आणि साधारण ह्याच्यामध्ये असं एक वैशिष्ट्य असतं की आपल्याच शेतामधले जे आपण पदार्थ जे आपण पीक घेतो, म्हणजे आताच्या सीझनमध्ये पावटा असेल, रताळी असेल, मका असेल, तर तो एकत्रितरित्या भांबुर्ड्याचा एक पाला असतो किंवा पावट्याचा जो पाला असतो ज्याला वास असतो, तर तो एकत्रित करून एका मातीच्या भांड्यामध्ये आपण लावून त्याला आपण व्यवस्थित निखाऱ्यामध्ये आपण त्याला भाजतो आणि त्याचा आपण आस्वाद हा सगळ्यांनी घेतो. असं नक्कीच. या ठिकाणी या मोंगा पार्टीचा आस्वाद घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खवय्यांसाठी अक्षरशः तोंडाला पाणी सुटणारं असा हा मोंगा पार्टीचा सध्या आस्वाद या ठिकाणी आलेले पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या मोंगा पार्टी किंवा पोपटी याची मजा घेण्यासाठी सध्या पर्यटक मोठ्या संख्येने सध्या कोकणात येत आहेत आणि सध्या हा मोंगा पार्टीचा आयोजन सध्या ठिकठिकाणच्या खेडेगावामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.